तर नमस्कार. कलाकार कट्ट्यावर FC रोडवरती या ठिकाणी एक ऑर्गनायझेशन केलं होतं ज्याच्यामध्ये की पिळदार शरीर असायला पाहिजे पण स्टेरॉइडचा उपयोग करू नका. हे डिस्प्ले सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळीकडे. तर चांगला या ठिकाणी उपक्रम आहे की वेगवेगळे जे प्रोटीन्सचे डब्बे येतात त्याच्यामध्ये स्टेरॉइड यूज केलं जातं जे की आपल्या बॉडीवरती खूप हानिकारक आहे. ते आपल्या बॉडीच्या DNA वरती डायरेक्ट अफेक्ट करतं जेणेकरून की कॅन्सर वगैरे असल्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत. तर एक चांगला उपक्रम आहे आणि यांच्यामधून सुद्धा आपल्याला आपला जो कंटेंट आहे की छत्रपती शिवाजी महाराज, मग आपण या ठिकाणी एक कोरिलेट करूयात की महाराजांच्या काळी व्यायामाचे प्रकार कसे होते. त्यांच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी धिप्पाड शरीर यष्टीचे मावळे सुद्धा होते जसे की बाजीप्रभू देशपांडे असतील, त्याच्यानंतर तानाजी मालुसरे असतील, त्याच्यानंतर ते छत्रपती संभाजी महाराज असतील. तर त्या इतिहासाला सुद्धा आज आपण काय प्रेरणा म्हणून घेऊ शकतो तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर ही पूर्ण टीम आपल्यासोबत आहे. तर मला सांगा, आजकाल यूथमध्ये बॉडी बिल्डिंगसाठी वेगवेगळे प्रोटीन्स घेतले जातात पण महाराजांच्या काळात जे मावळे होते त्यांचे जर आपण पराक्रम ऐकले तर बाजीप्रभू देशपांडेंनी एकट्याने अख्खी पावनखिंड लढवली होती. म्हणजे त्यावेळेस सुद्धा ती शरीर यष्टी असणार आहे. तर त्याबद्दल काही सांगता येईल का तुम्हाला, तो आणि आजचा इतिहास? मला 2 शब्दामध्ये जर सांगायचंच असेल थोडक्यामध्ये तर मी थोडंसं पोवाड्याच्या माध्यमातून सांगितलं तर बरं होईल असं मला वाटतं. ओके. पहिले लहानपणी या मावळ्यांना, शिवरायांना आणि पराक्रमी शूरवीरांना कोणत्या खेळाची आवड होती पहा. ढाल तलवार दांड पट्टा हो भाल्याचं वेड गुरुजींनी दिलं ज्ञानाचं हो धड मी सत्तेच काढण्या कोड झाला तयार क्रांती करण्यास जी हा जी क्रांती करण्यास जी हा जी. आणि अशा या पूर्वीच्या दैनंदिन मैदानी खेळातून एक क्रांतीची ठिणगी उमटायची. क्या बात है. आजकालच्या या स्टेरॉइडच्या जगाने व सप्लिमेंट्सने पूर्ण तरुणाई नष्ट करण्याचं ठरवलं असलं तरी आम्ही हा वसा नाही सोडणार आणि हे स्टेरॉइडचं जाळं नक्कीच संपवणार. त्यामुळे या ठिकाणी आज या आमच्या ऑर्गनायझेशन तर्फे क्रांतीची ठिणगी उमटली आहे. क्या बात है. क्रांतीची भडकली ठिणगी, क्रांतीची भडकली ठिणगी भारत देशातच हो मुलकी झाला प्रखर ज्वालामुखी जय जय भारत माता की जी 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 जी. क्या बात है. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. क्या बात है. तर या ऑर्गनायझेशनने एक त्या ठिकाणी मुद्दा उचलून धरलाय की स्टेरॉइड मुक्त भारत. ओके, स्टेरॉइड मुक्त भारत, जेणेकरून की तरुणाई त्या ठिकाणी आरोग्यदायी होणार आहे. आणि आपल्याला हे सुद्धा सांगता येईल की महाराजांच्या काळातले मावळे सुद्धा धिप्पाड शरीर यष्टीचे होते. त्यांच्या पुढे आज या ठिकाणी प्रोटीनच्या डब्याच्या बॉडी बिल्डिंग्स काहीही कामाच्या नाही आहेत. तर महाराजांच्या इतिहासातून आपण हे सुद्धा शिकलं पाहिजे की मैदानी खेळ खेळा. त्या ठिकाणी याला काय म्हणतात सर, मुद्गल असं काहीतरी म्हणतात आणि गदा आहे. अच्छा, याला गदा म्हणतात, मुद्गल म्हणतात. हे फिरवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपण आपल्या राजाचे पाईक असे मावळे झालं पाहिजे. तर धन्यवाद तुमच्या या ऑर्गनायझेशनला. हॅलो, नमस्कार. परत अजून एक आपल्यासोबत या ठिकाणी महाराजांच्या इतिहासाला एक्सप्लोअर करताना आहेत. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव सोनाली आहे. अच्छा. आणि ह्या कलाकार कट्ट्यावरती त्या चित्रकार पण आहेत. ओके, तर त्या चित्र रेखाटतात. म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीचं चित्र रेखाटता नॉर्मली, त्यातले कोणता प्रकार आहे? आणि लाईव्ह स्केचेस. अच्छा, लाईव्ह स्केचेस आणि दुसरं कुठलं म्हटले? पोर्ट्रेट्स. अच्छा, पोर्ट्रेट्स. तर तुम्ही हे जे चित्र रेखाटले आहे सगळ्यात वरती योगीजींचं चित्र तुम्ही रेखाटलंय, तर तो जो प्रकार आहे त्याला कोणतं चित्र म्हणायचं? ते ऑइल पेंटिंग आहे. अच्छा, जोरात बोललं तरी चालेल. ते ऑइल पेंटिंग आहे. मला सांगा, आमचं जे चॅनल आहे ते महाराजांच्या इतिहासाबद्दल आहे नॉर्मली. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कसं नाव, म्हणजे काय नाव ऐकलं आणि त्यांच्याबद्दल काय एखादी आठवण आहे? छत्रपती शिवाजी महाराज हे खूप मोठे होते, खूप मोठं व्यक्तिमत्व. आणि त्यांच्यामुळे आपला महाराष्ट्र पण चांगला आहे अजून पण. ओके, मला सांगा, कधी एखाद्या गडाला भेट दिली आहे का तुम्ही? एखादा गड फिरले का? हो, खूप फिरली आहे. रायगड, शिवनेरी, अजून पण बरेच फिरली.
अच्छा, ज्यावेळेस तुम्ही गडावरती फिरत होता हो. त्यावेळेस तुमच्या म्हणजे डोक्यामध्ये काय विचार होते, तुम्ही काय विचार करत होता ती वास्तू पाहून, म्हणजे महाराजांबद्दल काय वाटत होतं, गडाबद्दल, आणि एका चित्रकाराच्या दृष्टीतून तुम्हाला काय वाटत होतं? तिथले किल्ला म्हणजे छानच असतो, किल्ल्याच्या सगळ्या गोष्टी आर्टिस्टिकच असतं सगळं. अच्छा, छान वाटतं फिरायला. तर समजा काही गडाची एखाद्या बुरुजाची पडझड झालेली आहे, तर तो पडलेला जो बुरुज आहे कलाकाराच्या नजरेमधून तो पूर्ण असा तुम्हाला बनवता आला होता? हो, असं नक्की. बनवता येईल आणि मला. एखाद्या गडाचं चित्र रेखाटले तुम्ही? मी हे केलं होतं, प्रोजेक्ट केला होता कॉलेजमध्ये. अच्छा, किल्ल्यावर. बर. तर काय प्रोजेक्ट होता? म्हणजे किल्ल्याची सगळी माहिती होती, त्याच्यात बरं. ड्रॉइंग होते किल्ल्यांचे. आता मी परत महाराजांच्या आयुष्यावरती येतोय. तर एक स्त्री म्हणून महाराजांकडे असं कोणता गुणधर्म आहे, किंवा एका स्त्रीने महाराजांकडून हा गुणधर्म आजच्या तरुण पिढीने शिकला पाहिजे असं तुम्हाला सांगायला आवडेल? त्या म्हणजे त्या काळामध्ये तर गरिबांना, स्त्रियांना पण खूप मान सन्मान होता. तसा आताही सगळ्यांना भेटला पाहिजे. अच्छा, समान. मग एका स्त्रीला काय अपेक्षित आहे महाराज, म्हणजे आजची जी स्त्री आहे, समजा मुलगी आहे, तर तिला काय अपेक्षित आहे की महाराजांकडून तरुणांनी हा आदर्श घेतला पाहिजे, अशा एखादी गोष्ट म्हणजे स्त्री विचारातून? त्यांनी आता जनतेसाठी खूप केलेलं होतं, तसा तो आदर्श घेतला पाहिजे. अच्छा, केलेलं आहे लोकांसाठी. म्हणजे लोकांसाठी केलं, पण ज्यावेळेस त्यांच्या दरबारामध्ये एखाद्या स्त्रीचा अपमान झाला असेल किंवा स्वराज्यामध्ये झाला असेल, तर त्यांनी कठोरमधली कठोर शिक्षा दिली. तर एक स्त्री म्हणून मला त्या पद्धतीचं मला विचारायचं की तसं काय आदर्श तरुण पिढीने घेतला पाहिजे की एका म्हणजे स्त्रीच्या बाबतीत तसा महाराजांकडून, महाराजांचा एखादा गुण? त्यांचे घेतले पाहिजे सगळे आदर्श लोकांनी, स्त्रियांनी पण. चांगलेच होते त्यांचे आदर्श सगळे. अच्छा, एखादा प्रसंग आठवतोय त्यांच्या आयुष्यातला? प्रसंग आता तर त्यांच्या तर खूप आता सिरियल आणि मूवी पाहिलेले आहेत. हा. आता बरेच आहेत असे प्रसंग, भरपूर आहेत. एखादा जे की तुम्हाला विस्तृतपणे सांगता येईल? कोणता सांगू? खूप आहेत. आपण लहानपणापासून अफजल खानाचा कोतळा बाहेर काढणं असेल, शाहिस्ते खानाची फजिती असेल, त्याच्यानंतर औरंगजेबाच्या हातावर तुरी दिली, हे सगळे प्रसंग आपण ऐकले. तर त्यातला कुठला एखादा तुमच्या मनाला भावलाय? ते एका ठिकाणी तेव्हा नाही का गेले होते आणि त्यांचा मुलगा पण होता तेव्हा, ते ह्याच्यातून आले होते. हा, म्हणजे ते रिटर्न म्हणजे ते दिल्लीला गेले होते आणि म्हणजे त्यांना बंदी केलं होतं, त्याच्यानंतर ते वापस आले होते. तर तो प्रसंग तुम्हाला म्हणजे असा थरारक वाटतो? चालेल. तर तुमची ही जी चित्रकला आहे याला सुद्धा भरपूर शुभेच्छा. तर काय आहे याच्याबद्दल माहिती सांगा, म्हणजे लोकांना सुद्धा यायला आवडेल. कलाकार कट्ट्यावर मी 3 वर्षापासून कामे करते आणि लाईव्ह स्केचेसची पण खूप कामे करते आणि पोर्ट्रेट म्हणजे व्यक्तिचित्रे कामे करते आणि कमी वेळात मी कामे देते लोकांना. बरं बरं. तर नक्कीच तुम्हाला जर या ठिकाणी एखादं चित्र काढायचं असेल तर या ताई या कलाकार कट्ट्यावरती बसतात. नक्कीच त्यांच्याकडून चित्र काढा. आणि महाराजांबद्दल तुम्हाला जे काही माहीत होतं ते सांगितल्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू. जय शिवराय. जय शिवराय.